अनेक आमदारांनी दांडी मारली, वैदर्भियांचा अपमान नाहीये का हा नागपूरकरांचा अपमान? विचार करेंगे उसका. अल्पकालीन चर्चेदरम्यान आपण दिलेल्या उत्तरात विरोधकांचं असं म्हणणं आहे की परभणी जिल्ह्यात सोमनाथ सूर्यवंशीला न्याय नाही मिळाला. विरोधकांनी माझं मला असं वाटतं की माझं भाषण जयंत पाटलांनी नीट ऐकलं असतं तर हे प्रश्न त्यांनी निर्माण केले नसते. मी 3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट, 2 वेळा मॅजिस्ट्रेट समोर मॅजिस्ट्रेटने त्यांना विचारलं तुम्हाला मारहाण झाली आहे का? त्यांनी सांगितलं नाही. ही पद्धत असते, विचारावं लागतं. ते मॅजिस्ट्रेटनी त्यांना ते नोंदवावं लागतं. ते नोंदवून ठेवलेलं आहे. ते जेव्हा पोलीस कस्टडीमध्ये होते तेव्हा पोलीस कस्टडीतले सगळे सीसीटीव्ही फुटेज आहेत. कुठलाही टाइम लॅग नाही आहे त्याच्यामध्ये. कुठेही त्यांना मारहाण झाल्याचं दिसत नाही. तिसरं, त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन झाली, मी जे सांगितलं की आपण जे सगळे दाखवतो आहोत ते पोस्टमॉर्टम रिपोर्टचं कव्हर दाखवतो आहोत, पण जी डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन झाली त्याच्यामध्ये त्यांना श्वसनाचा दुर्धर रोग आहे हे तेव्हाच नमूद करून ठेवलेलं आहे. हे मी सांगितलं. तथापि एवढं सगळं झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना, पोलीस स्टेशनमध्ये असताना नाही, जेलमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या फ्रंट पेजवर मल्टिपल इंजुरीज असं लिहिलेलं असल्यामुळेच आपण त्याची न्यायालयीन चौकशी करतो आहोत की ज्या न्यायालयीन चौकशीतनं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे. हे लपवण्याचं कुठलंही कारण नाही आहे. राहुल गांधी सोमवार की दिन आ रहे हैं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आणि सन्मान निधीचं कसं? मला असं वाटतं तुम्ही ऐकलं नाही. याचा अर्थ मी जे उत्तर दिलं ते तुम्ही ऐकलं नाही. फ्रंटल संघटना आहे त्याच्यावर कारवाई करणार आहे का महायुती सरकार? आता नाही, असं आहे की त्या संदर्भातल्या काही याच्यावर मागच्या काळात कारवाई झालेली आहे. काही UAPAच्या माध्यमातून काही कारवाई झालेली आहे. त्यामुळे जिथे आवश्यकता असेल तिथे कारवाई होईलच. असं आहे की दीक्षाभूमीला ज्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. ज्या जागेचं तुम्ही या ठिकाणी सांगताय ती कृषी विभागाची केंद्राची एक छोटीशी जागा आहे ज्याची मागणी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे. आम्ही केंद्राला विनंती केलेली आहे की ती जागा त्यांनी द्यावी. असं आहे की मुळामध्ये जे काही आपले मंदिरं असतील किंवा इतर धार्मिक स्थळं असतील यांच्या कंट्रोलचे वेगवेगळे कायदे आहेत. मुस्लिमांकरता वक्फ आहे, काही ठिकाणी ट्रस्ट आहेत आणि काही ठिकाणी आपण कायदे केलेले आहेत. एक महत्वाची गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे, त्याचा कायदेशीर अभ्यास करावा लागेल. हमेशा मांग करते थे कि 100 दिन अधिवेशन साल भर में, लेकिन आपके 7.5 साल का रिकॉर्ड है कि 100 दिन एक भी बार नहीं चला है. 100 दिन नहीं चला, लेकिन पिछली सरकारों के तुलना में सबसे ज्यादा दिन हमने चलाया. और प्रॉब्लम तो ये है कि विरोधी पक्ष के लोग पहले दिन मांग करते हैं कि 2 हफ्ते और बढ़ाया जाए, और जब 2 हफ्ते हो जाते हैं तो आधे बेंचेस विरोधी पक्ष के खाली होते हैं. हमको प्रॉब्लम आता है कि कोरम जितने भी लोग वहां उपस्थित नहीं होते. तो हमने तो हमेशा प्रयास किया और आगे भी हमारा प्रयास रहेगा. और मैं आज भी आपको बताता हूं, हमारे 7 सालों का आप हिसाब निकालिए. उद्धव जी ने तो चलाया नहीं, 2-3 दिन चलाते थे, लेकिन हमारे 7 सालों का हिसाब निकालिए. देश के किसी भी विधानसभा से ज्यादा
हमने महाराष्ट्र की विधानसभा चलाई। अनेक आमदारांनी दांडी मारली. चला